नमस्कार मुलांनो, मी सौ वनिता उदयनेहे आज तुम्हाला इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील धडा 28वा मोर पिसारा शिकवणार आहे. चला तर मग मोर पिसारा. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्याला जाऊन विचार. चिचू परत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागेच होती. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपूच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा पण सुंदर. चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हताच. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच पटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी हसतो का? आई, भूक लागली. बरं, चलात. कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई, आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई, मला पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप खूप बरं वाटलं. तर मुलांनो, तुम्हाला चिचू उंदराचा हा धडा आवडला का? आपल्याला परमेश्वराने जे दिलेलं असतं ना, त्यातच आपण समाधान मानायचं असतं. मग गोरा असो, काळा असो, उंच असो, बुटका असो, देखणा असो, कुरूप असो, कसाही असो, आपल्याला जे दिलेलं असतं ना, त्यात आपण सुख मानायचं असतं. दुसऱ्याकडे जे आहे ते मलाही पाहिजे, दुसऱ्याकडे आहे म्हणून मला पाहिजे, असा अट्टाहास
असा हट्ट कधीही करायचा नसतो. कारण की आपल्याला परमेश्वराने काहीतरी विचार करूनच या गोष्टी दिलेल्या असतात, हो की नाही? म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहा, आनंदी राहा. दुसऱ्याकडे ती वस्तू आहे, ती गोष्ट आहे म्हणून मलाही पाहिजे असा हट्ट कधीही करू नका. आणि कधीही फुकटची गोष्ट मिळवण्याचा प्रयत्नही करू नका. कोणती गोष्ट कष्टाने मिळवा, त्यामध्ये समाधान असतं. तर मग मुलांनो, हा पाठ अगोदर मनात वाचायचा, नंतर मोठ्याने वाचायचा आणि नंतर काय करायचं, हा सगळा धडा तुमच्या आईवडिलांना सांगायचा. थँक्यू.